नमस्कार, मी अंकिता थोल आणि आपण पाहत आहात हलका वर्धा। राज्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीने शेती, जनावरे, दुकाने, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे। अनेकांच्या घरांचा तर काहींच्या जीवाचाही बळी या आपत्तीने घेतला। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज 31,628 कोटी रुपयांचे मोठे मदत पॅकेज जाहीर केले असून दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। अतिवृष्टीमुळे राज्यातील 29 जिल्हे, 253 तालुके आणि 2059 मंडळे प्रभावित झाली आहेत। एकूण 1,43,00,000 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती, पण त्यापैकी 68 लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देत 65 मिलीमीटर पावसाची अट रद्द केली असून सरसकट नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे। या मदत पॅकेजनुसार कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टर 18,500 रुपये, हंगामी बागायतीसाठी 27,000 रुपये, तर बागायती पिकांसाठी 32,500 रुपये देण्यात येणार आहे। जमीन खरडून गेली असल्यास शेतकऱ्यांना 47,000 रुपये थेट मदत तसेच मनरेगा अंतर्गत 3 लाख रुपये प्रति हेक्टर मिळणार आहेत। रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना 10,000 रुपये प्रति हेक्टर देण्याची तरतूद करण्यात आली आहे। याशिवाय मदतीची मर्यादा वाढवून 2 नव्हे तर 3 हेक्टर पर्यंत मदत देण्याचा निर्णय झाला आहे। जनावरांच्या नुकसानासाठीही राज्य सरकारने मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे। मृत जनावरांसाठी 37,500 रुपये, ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी 32,000 रुपये, तर कोंबड्यांसाठी 100 रुपये प्रति कोंबडी देण्यात येणार आहे। विहिरींच्या नुकसानीसाठी 30,000 रुपये प्रति विहीर, तर मत्स्य शेती व बोटींच्या दुरुस्तीसाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 1,20,000 रुपये, तर डोंगरी भागात अतिरिक्त 10,000 रुपयांची मदत देण्यात येणार आहे। मृतांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपये, जखमींना 74,000 ते 2.5 लाख रुपये, दुकानदारांना 50,000 रुपये, तर झोपडीधारकांना 8,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे। राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की मदत देताना ॲग्रीस्टेक प्रणालीतील माहिती ग्राह्य धरली जाईल आणि शेतकऱ्यांना कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही। 2,200 कोटी रुपयांची पहिला हप्ता तातडीने मंजूर करण्यात आला आहे। पुरामुळे वाहून गेलेली कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य आणि इतर वस्तूंचीही नुकसान भरपाई देऊन कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण खंडित होऊ नये याचीही दक्षता घेतली जाणार आहे। शेतकऱ्यांना सवलतीच्या उपाययोजना म्हणून जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेती कर्ज वसुलीला स्थगिती, परीक्षा शुल्कात माफी, वीज जोडणी खंडित न करणे अशा अनेक दुष्काळी सवलती लागू केल्या जाणार आहेत। तसेच पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी 10,000 कोटी रुपयांची निधी आणि पूरग्रस्त भागासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतील 5% म्हणजेच 1,500 कोटी रुपये राखीव ठेवले गेले आहेत। राज्य सरकारने जाहीर केलेले हे 31,628 कोटी रुपयांचे पॅकेज हे आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि सर्वसमावेशक मदत पॅकेज ठरले आहे। मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द आहे, दिवाळीपूर्वी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात। अतिवृष्टीच्या संकटातून बळीराजाला पुन्हा उभे करण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज आहे। आता खरी परीक्षा अंमलबजावणीची। शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा आशेचा किरण फुलविण्यासाठी हे पॅकेज कितपत उपयोगी ठरेल हे येणारे दिवस ठरवतील। अशाच इतर बातम्यांसाठी आपण बघत राहा हलका वर्धा। धन्यवाद।